नमस्कार मित्रांनो, गॅनटेक मराठीच्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण अनबॉक्स करणार आहोत पोकोचा C75 5G। हा जो फोन आहे 8,500 रुपयाच्या रेंजमध्ये आपल्याला 4GB 64GB वाला व्हेरिएंट मिळणार आहे। तर आपल्याकडे सुद्धा हा 464 वालाच व्हेरिएंट आहे। चला तर मग करूया याला अनबॉक्स आणि बघूया प्राइस सेगमेंटमध्ये हा फोन कसा आहे। तर पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा मित्रांनो, आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा। बॉक्समध्ये मित्रांनो एक टाइप A टू टाइप C चा चार्जर केबल दिलेला आहे, एक अडॅप्टर मिळणार आहे आपल्याला, आणि काही युजर गाईड मॅन्युअल आणि सिम इंजेक्टर टूल एवढे कंटेंट मित्रांनो आपल्याला सोबत दिलेले आहे। इथे मित्रांनो हँडसेट जर बॅक साइड मध्ये बघितला तर इथे आपल्याला ड्युअल रेड कॅमेरा आणि फ्लॅश लाईटचा सेटअप आहे। राऊंड शेड मध्ये जो आहे हा कॅमेराचा मॉडेल दिलेला आहे, जसं रेडमीचे काही हँडसेट आहे, रिअलमीचे काही हँडसेट आहे त्याच लुकमध्ये हा फोन दिलेला आहे। जसं रेडमीचाच आता लेटेस्ट लॉन्च झालेला A4 5G आहे, तो सुद्धा आपल्याला याच लुकमध्ये दिलेला आहे। फक्त इथे आपल्याला बॅकची जी डिझाईन आहे थोडीशी चेंज बघायला मिळणार आहे, कारण की इथे ड्युअल टोनिंगमध्ये थोडासा स्ट्रक्चर टाइप या फोनमध्ये दिलेला आहे। बॅक स्ट्रक्चर खालच्या साईडमध्ये बघू शकता, थोडंसं असं ड्युअल टोनमध्ये जे आहे हे बॅक स्ट्रक्चर दिलेलं आहे। हँडसेट बॉक्सी डिझाईन सोबत आहे। इन हँडमध्ये जर बघितलं तर थोडंसं असा कम्फर्ट येणार नाही आहे, कारण की स्क्रीन साईज थोडी लार्ज आहे या फोनची। हँडसेटचं वेट आणि थिकनेसची जर गोष्ट केली तर 205 ग्रॅमचं वजन आणि 8.22 mm ची थिकनेस या फोनची आहे। बॉक्सी डिझाईन सोबत फोन आहे। इकडच्या साईडमध्ये बघितलं मित्रांनो तर पॉवर की येते, साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर सोबत व्हॉल्यूम अप डाऊनची की, आणि वरच्या साईडमध्ये हेडफोन जॅक। खालच्या साईडमध्ये बघितलं मित्रांनो तर इथे आपल्याला माईक, टाइप C चार्जिंग पोर्ट आणि स्पीकरचा ऑप्शन। सिम स्ट्रे इकडच्या बाजूला दिलेला आहे, आणि इथे आपण 2 सिम आणि 1 मेमरी कार्ड आरामशीर लावू शकतो। डिस्प्लेची जर गोष्ट केली मित्रांनो तर इथे आपल्याला वॉटर ड्रॉप नॉच स्क्रीन सोबत IPS LCD मिळणार आहे। सोबतच इथे रिझोल्युशन HD+ मध्ये आहे। पण इथे एक चांगली गोष्ट आहे, कारण की हँडसेटमध्ये 120 हर्ट्झचा रिफ्रेश रेट दिलेला आहे। टच क्वालिटी बघू शकता, खूपच अशी स्मूथली वर्क करताना आपल्याला बघायला मिळत आहे। टच क्वालिटी खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केलेली आहे इथे। सोबतच ब्राईटनेसची जर गोष्ट केली तर ब्राईटनेस आउटडोअरमध्ये तसा प्रॉब्लेम येणार नाही आहे, पण हलकीशी ब्राईटनेस विजिबिलिटी जी आहे थोडीशी आपल्याला कुठे ना कुठे कमी बघायला मिळणार आहे। प्रोसेसरची जर गोष्ट केली मित्रांनो तर इथे क्वालकॉम स्नॅपड्रॅगनचं 4S Gen 2 चं प्रोसेसर आहे, ऑक्टोकोर प्रोसेसर आहे, आणि क्लॉक स्पीड जी आहे हे 2 GHz ची दिलेली आहे। 4 नॅनोमीटरचं फॅब्रिकेशन आहे इथे। सोबतच इथे आपल्याला Android 14चा सपोर्ट दिलेला आहे, आणि इथे हायपर OS जो आहे हा 1.05 चा दिलेला आहे। हँडसेटमध्ये कॅमेराची जर गोष्ट केली मित्रांनो तर फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सलचा आहे, आणि बॅक कॅमेरा जो आहे हा इथे आपल्याला मिळणार आहे 50 मेगापिक्सलचा। 5150 mAh ची बॅटरी आणि 18 वॅटचा फास्ट चार्जरचा सपोर्ट या फोनमध्ये दिलेला आहे। कॅमेऱ्यामध्ये मित्रांनो तसे ऑप्शन इथे जास्त मिळणार नाही आहे। नाईट मोड 50 मेगापिक्सलसाठी अलग ऑप्शन दिलेला आहे। सोबतच इथे फोटो, व्हिडिओ आणि टाइम लॅप्स दिलेला आहे। व्हिडिओ जे आहे आपण HD आणि फुल HD मध्येच रेकॉर्ड करू शकतो। इथे आपल्याला मित्रांनो स्लो मोशनचं जे ऑप्शन आहे या फोनमध्ये नाही दिलेलं आहे। बघितलं इथे चेक करून, स्लो मोशन ऑप्शन आपल्याला मिळणार नाही आहे या फोनमध्ये। आणि कॅमेरा क्वालिटीची जर गोष्ट केली तर हा काही बॅक कॅमेराची इमेजेस आहे। कलर सॅच्युरेशन आणि शार्पनेस बॅक कॅमेऱ्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे जो आहे तो मेंटेन झालेला आहे मित्रांनो। एक एक करून आपण तसे इमेजेस सुद्धा चेकआउट करू शकता। बॅक कॅमेऱ्यामध्ये काहीच प्रॉब्लेम इथे नाही येणार। कॅमेरा क्वालिटी प्राइस रेंजच्या नुसार खूप चांगली मिळणार आहे इथे। सेल्फीची जर गोष्ट केली तर सेल्फीचा 5 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे। थोडंसं जर आपण इमेजेस झूमिंग केलं तर थोडेसे पिक्सल असे फाटल्यासारखे मिळणार आहे आपल्याला। नॉईज थोडंसं चेहऱ्यावरती जास्त दिलेला आहे। हे जे काही पोर्ट्रेट मोड मधले इमेजेस आहे, नॉर्मल इमेजेस सुद्धा आपण घेतलेले आहे, हे नॉर्मल इमेजेस आहे। तर कॅमेरा क्वालिटी जर बघितली तर नॉर्मलची आहे सेल्फीची, आणि बॅक कॅमेऱ्यामध्ये तसा ओव्हरऑल प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला। प्राइस सेगमेंटच्या नुसार 8,500 रुपयाला हा फोन दिलेला आहे। नॉर्मल युजेस असेल, स्टोरेजमध्ये आपलं जर काम होत असेल, 4GB रॅम मध्ये काम होत असेल तरच आपण हा फोन घेऊ शकता, नाही तर मग थोडेसे 2-3 हजार आपण एक्स्ट्रा पे करून अदर कॉम्पिटिटर ब्रँडमध्ये जे आहे आपल्याला 6GB 128GB वाला व्हेरियंट सुद्धा मिळणार आहे, तर ते पण सुद्धा आपण बघू शकता। नाही तर मग कमी प्राइसमध्ये हा सुद्धा फोन चांगला आहे जर आपला एवढ्या व्हेरियंटमध्ये जर काम होत असेल तर। जर आपल्याला मित्रांनो व्हिडिओ आवडेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा। चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।